नमस्ते, मी प्रदीप मुर्मे. आज आपण दापका जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार शाहीद लालासाहेब पटेल यांचं जे काही संपर्क कार्यालय आहे त्या संपर्क कार्यालयाच्या समोर आहोत. आणि आज आपल्यासोबत उमेदवार शाहीद पटेल आणि त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार अभिजित उसनाळे आणि या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी आहेत. तर नेमकं परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शाहीद पटेल हे काँग्रेसचे नेते लालासाहेब पटेल यांचे चिरंजीव आहेत. त्यांना या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेली आहे. तर नेमकं काय परिस्थिती आहे हे परिस्थिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्ते. नमस्कार. काय सांगाल शाहीद पटेल साहेब, तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, काय नेमकी प्रतिक्रिया तुमची? सर्वप्रथम मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं व काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी व आमदार अमित भैया देशमुख साहेब, निलंगेचे नेते अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब, जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके व आमचे सर्वस्व लाला भैया पटेल यांचा मी सर्वप्रथम त्यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. उमेदवारीसाठी स्पर्धा होती, तुमची लॉटरी लागली. कसं काय लॉटरी लागली? सर, त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण आहे मागील 25-30 वर्षापासूनचा विकास. हा विकास माझ्या वडिलांनी 30 वर्षापासून विकासच केलेला आहे आणि ते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या माध्यमातून व अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास दापक्याचा कायापालट जे केला असेल ते लाला पटेल यांनी केलेला आहे. तुमचं काय शिक्षण नेमकं काय सांगाल? माझं शिक्षण सर MBA मार्केटिंग व MA इंग्लिश, मी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. आता मतदारसंघामध्ये तुम्ही प्रचारासाठी फिरत आहात, नेमकी काय परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाची? पक्षाची परिस्थिती एकदम चांगली आहे. जनतेचा कौल आहे की तुम्ही आता आम्ही दापक्यात माझ्या मूळ गावामध्ये फिरून घेतलो आम्ही, तर तिथे दापक्याची जी जनता आहे जनतेने विनंती केली आम्हाला की तुम्ही दापक्याचा विचार करू नका, दापका हा पूर्णपणे कामाला लागलेला आहे. तुम्ही बाकीचा विचार करा, बाकीचे 13 गाव आहेत त्याचा विचार करा, तिथे संपर्क साधा. आम्ही स्वतः त्या गावामध्ये प्रचारासाठी निघालेलो आहोत. तुम्ही इथे येऊन तुमचा वेळ ही देऊ नका आमच्यासाठी. म्हणून म्हणजे तुमचे पप्पा लालासाहेब पटेल यांनी केलेले जे काही विकास कामे आहेत दापका ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचा तुम्हाला फार मोठा फायदा होत आहे आणि निश्चितपणे वातावरण अतिशय चांगलं आहे. खूप किरण सुधाकरराव पाटील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. तर नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊ. काय सांगाल, नेमकं काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार सर, मी किरण सुधाकरराव पाटील, दापका पंचायत समितीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे. आणि आम्ही या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषदला लाला पटेल यांचा मुलगा शाहीद पटेल, दापका पंचायत समितीमधून मी किरण पाटील आणि आंसरवाडा पंचायत समितीमधून आमचे मित्र अभिजित उसनाळे हे तिघं आम्ही या दापका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतून निवडणुकीला सामोरे जात आहोत. ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मुख्य म्हणजे आम्ही ज्या प्रकारे आम्ही मतदारांच्या भेटीगाठी घेत आहोत किंवा मतदार स्वतःहून आमच्याकडे जे आकर्षित होत आहे ते एक मुख्य कारण आहे की आम्ही तिघेही युवक आहोत. आणि आजपर्यंत जर बघितलं तर दापका म्हणजे लाला पटेल आणि लाला पटेल म्हणजे दापका हे एक सूत्र फक्त निलंगा तालुक्यालाच नव्हे तर लातूर जिल्ह्याला परिचित आहे. हां, लाला पटेल जे दापक्याचे जे विकास पुरुष आहेत ते दापक्यामध्ये त्यांच्या नावाला किंवा त्यांच्या कुठल्याही कामाला तिथं विरोध करणारा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. आणि राहिला प्रश्न दापका पंचायत समितीतून जी माझी उमेदवारी निश्चित झाली त्या उमेदवारीला, तर आजपर्यंत सर तुम्ही मला चांगल्या पद्धतीनं ओळखता. मी आजपर्यंत जवळपास 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात वावरत असताना शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली असतील, विविध जाती धर्मासाठी आंदोलनं केलेली असतील, प्रत्येक आंदोलनामध्ये मी एक पाऊल सर्वांच्या पुढं राहून आणि ज्या वेळेस आंदोलनाचा विषय आला त्यावेळेस मी कुठलाही पक्ष असो, भले तो आमचा काँग्रेस पक्ष देखील असो किंवा आमचा जो सत्ताधारी पक्ष आहे भाजपा, तो जरी पक्ष असला तरी त्या पक्षाचा किंवा त्यांच्या नेत्याचा मुलाहिजा न बाळगता मी फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, 18 पगड जाती धर्मासाठी मी काम करत आलेलो आहे. प्रतिसाद कसा नेमका मतदारसंघामध्ये? मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही डायरेक्ट डोर टू डोर जात आहोत त्यावेळेस अक्षरशः काही ज्या महिला मतदार आहेत त्या आमच्याकडे बघून रडत आहेत
की बाबांनी तुम्ही इकडे येऊ नका, आम्हाला भेटण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका, तुम्ही दुसऱ्या गावामध्ये जावा. पण दुसऱ्या गावामध्ये जरी गेलं तर तिथं देखील आम्हाला तीच प्रतिक्रिया मिळत आहे. अक्षरशः सर मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना त्यांचा अनुदानासाठी आणि पीक कर्ज माफ होण्यासाठी म्हणून मी माझ्या अंगावर याच आपल्या निलंग्याच्या तहसील कार्यालयामध्ये अंगावर डिझेल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने त्यावेळेस देखील माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु मी असल्या कुठल्याही गुन्ह्याला भीक घालणार नाही. मागचं जसं माझं कार्य आहे त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळात देखील मी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत राहणार. आणि या पंचायत समितीतून दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे ह्या दापका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतून प्रचंड भरघोस मतांनी विजयी होईल. मागील अनेक वर्षापासून आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहात, अनेक अशा प्रकारचे आंदोलनं केलं, त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये? नक्कीच सर, परंतु मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की मी आत्तापर्यंत ज्या वेळेस कुठल्याही सामाजिक असो किंवा आणखीन शेतकऱ्यांसाठी असो, 18 पगड जाती धर्मासाठी असो, ज्या वेळेस मी आंदोलन करत गेलेलो आहे त्यावेळेस मी कुठलीही अपेक्षा न बाळगता हे आंदोलन केलेलं आहे. हे माझं एक खास वैशिष्ट्य आहे. निश्चितच 18 पगड जाती धर्मातले लोक माझ्या या आंदोलनाची दखल घेऊन मला येणाऱ्या 5 तारखेला आशीर्वाद देऊन भरघोस मताने विजयी करतील. काय सांगाल अभिजितजी उसनाळे, नेमकं काय परिस्थिती आहे? सध्या प्रथमतः श्री आमचे माननीय श्री अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब यांचं मी मनस्वी आभार करतो. कारण वयाच्या 23व्या वर्षी मला जी संधी भैयासाहेबांनी व जिल्हाध्यक्ष अभयदादा सोळंके यांनी मला संधी दिली आहे, त्या संधीचं मी सोनं करणार आहे. परिस्थिती साहेब, सध्या आम्ही नवखे तरुण आहोत, आम्हाला ज्येष्ठ माणसाचे फोन येत आहेत. तुम्ही कुठलीच मनात शंका घेऊ नका, तुम्ही फक्त लोकांच्या संपर्कात राहा, लोकांचे घराणे ऐकून घ्या व त्या घराण्याचं पुढील भविष्यात का आपणाला काय करता येतील हे यांचा विचार करून तुम्ही कामाला लागा, असं आम्हाला सर्व ग्रामस्थ आम्हाला फोनद्वारे भेटीगाठीद्वारे आम्हाला सांगत आहेत. आता जिल्हा परिषदेचे जे काही उमेदवार आहेत, आपलं शाहिद पटेल म्हणा किंवा त्याच्यानंतर अभिजित उसनाळे म्हणा किंवा त्याच्यानंतर किरण पाटील म्हणा, हे सगळे युवा आहेत, काय सांगाल नेमकं? प्रथमतः आमचे राष्ट्रीय आमचे नेते श्री राहुल गांधीच आमचे युवा आहेत, त्याच्यामुळे ते युवांनाच प्रोत्साहन करतात. आणि युवक जो राजकारणात जर प्रवेश केला तरच क्रांती घडेल असं पत्रकार लोकही सांगतात. काँग्रेस पक्षांनी तिन्ही युवकांना उमेदवारी दिलेली आहे. एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही याकडे कसे पाहता, काय सांगाल? काँग्रेसची परंपरा हे परिवर्तनवादी आहेत, क्रांतिकारी पक्ष आहे. नवयुवकाला ह्यांच्या मनात कुठलाही क्लेश राहत नाही. चांगलेच प्रकारे हे पुढील कार्यकर्ते तयार व्हावं आणि आपण आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक करावून त्यांना मार्गदर्शन करावं असे पक्षाचं धोरण आहे. आणि शाहीद वगैरे तरुण माणूस काय, त्याला लाला पाटलाच्या कामाचं हे आहे. अभिजित उसनाळे माझा पत्नी आहे, बँक कॉलनीमध्ये मी चेअरमन आहे आणि अनसरवाडा ह्या दोन्ही गाव माझ्याकडं ह्या गावामध्ये आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बँक कॉलनीमधून 2 वेळा आतापर्यंत पंडित धुमाळ आणि अशोकराव भैया हे अध्यक्ष झालेली चांगली परंपरा आहे. आणि म्हणून शाहेबला वगैरे चांगलं भवितव्य पडते. वातावरण कसं नेमकं मतदारसंघामध्ये? आपली एकदम हे आहे, लोक परिवर्तन हे अटळ आहे. काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन हो हे सर्वसामान्य माणसाला वाटतंय. आपलं तुमची काय प्रतिक्रिया, नेमकं काय सांगाल? नेमकं युवकांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस पक्षानं. मला इतकंच सांगायचं आहे की जो क्रांती घडवू शकतो तो युवा असतो. तर युवा शब्दाला उलट केलं तर त्याचा अर्थ वायू होतो. त्या पद्धतीनं जे पक्षश्रेष्ठीनं या युवकावरती विश्वास टाकून यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि आमचे युवक जे आहेत सर, तुम्हाला सांगू इच्छितो की अतिशय सुशिक्षित आहेत. MA इंग्लिश पोस्ट ग्रॅज्युएट शाहिद भैया आहेत आणि दुसरा उमेदवार अभिजित उसनाळे हा फार्मासिस्ट आहे. लालासाहेब पटेल यांनी या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फार मोठा विकास केला म्हणतात, तुम्ही काय सांगाल? तुमची काय प्रतिक्रिया? बरोबर आहे, निलंगेकर साहेबांचा त्यांना वारसा आहे आणि तो सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे निलंगेकर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी दापका गावचा भरपूर अशा प्रकारचा विकास केलेला आहे. आणि तो काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या मुलाला योग्य अशी उमेदवारी दिलेली आहे. दापका जिल्हा परिषदेची जी निवडणूक चालू आहे, या निवडणुकीकडे कसे बघता तुम्ही? दापका जिल्हा परिषद निवडणूक ही 4000 मतांनी
लागणार आहे. लाला पटेल एक असे व्यक्तिमत्व आहे, गोरगरिबाच्या सुखादुःखामध्ये गोरगरिबांच्या जनतेमध्ये रात्रंदिवस एक झळणारा लाला पटेल यांच्या चिरंजीवला उमेदवारी मिळाली आहे. म्हणून आम्ही जनता लाला पटेल व शाहिद भैया पटेल, अभिजित उष्णाळे, किरण भैया पाटील आम्ही यांच्या पाठीशी उभे आहोत. एवढ्या मताधिकाने 4000 पेक्षा जास्त मताधिकाने सीट लागल. 100% काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. काय सांगाल नेमकं परिस्थिती काय आहे मतदारसंघामध्ये? जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 पंचायत समिती आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमचा दापका जिल्हा परिषद गट आणि आमचे नेते लालाभाईसाहेब पटेल हे दापक्याचं काळीज आहे. दापक्याचं नाही तर दापका जिल्हा परिषद गटाचं काळीज आहे. साहेब ह्यांचं काम जर सांगितलं तुम्हाला, रात्री 12 वाजता फोन करा. दवाखाना असू द्या, ॲक्सिडेंट असू द्या, पण मृत झालेला असू द्या. अहो साहेब, माझ्या समोरची घटना आहे. रात्री 9 वाजता मी लमन तांड्यावर गेलतो. तिथे कॅन्सरचा पेशंट आहे, त्याला जेवता येत नव्हतं. तर त्या पेशंटने ह्यांना सांगितलं, मालक माझी लाईट बंद झाली. रात्री 9 वाजता लाईनमॅनला फोन केले. रात्री 9 वाजता लाईनमॅन बोलवून लाईटचं कनेक्शन देऊन त्याला मिक्सरवर खायला करून देऊन घालणारे असे लालाभाई पटेल नेते. त्यांच्यामुळे ह्यांचा 100% विजय आहे. लालासाहेब पटेल यांचे चिरंजीव यांना जी उमेदवारी मिळालेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? पक्षांनी त्यांना न्याय दिलेला आहे, काय सांगाल नेमकं? काय प्रतिक्रिया तुमची? पक्षाने त्याला साहेब नाही दिलेला आहे भरपूर. लाला पटेल असे एक नेतृत्व आहे साहेब. मला काय सांगा, मला काय म्हणायचं साहेब, हे डॉक्टर लालासाहेब देशमुख जे थांबल्यात साहेब, त्यांनी ग्रामपंचायतला गेलते, ह्याच्या केवळ आत्ताच आल्या. पण मला सांगा, हिने ह्यांचा कसल्याच कार्याने लाला पटेल हा गोरगरीब जनतेच्या मातीला येतात, लग्नाला येतात, ढवळजेवणाला येतात आणि कमी कमी बड्डे करतात. हिने ह्या राजकारणाला की त्या राजकारण, ह्याला का म्हणून मतदान देऊ? निकाल काय राहील, काय सांगाल? हे जिल्हा परिषद निकाल बहुमतानं साहेब, लाला पटेलचं मुलगा बहुमतानं विजय होणार, ही आमची 100% आहे. काय प्रतिक्रिया तुमची? सर, मी गेली 25 वर्ष या नेत्याच्या सहवासात आहे. कारण लाला या शब्दातच लाला टांगेवाला जसा लालेला धुराळा उडवीत, या ठिकाणी निलंगा दापका जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं कौतुक 25 वर्षामध्ये मी सांगू शकतो. कारण 10 ते 15 अत्यावश्यक माझ्या गल्लीमध्ये बालाजीनगरमध्ये जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, असा आपला हा लाला आहे. म्हणून लाला पाटलांना ही उमेदवारी जी दिलेली आहे त्याच्या मुलांना, खऱ्या अर्थानं त्यांच्या कामाचं कौतुक करून काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थानं म्हणजे लालासाहेब पटेल यांनी केले जी काही विकास कामाची पोचपावती म्हणजे निश्चित त्यांच्या मुलाला दिली त्यांच्या उमेदवारी. मुलाला दिलेली आहे. मुलगाच नाही तर तिन्ही गटातून जे उमेदवार आहेत ते बहुमताने निवडून येणार. काळ्या दगडावरची रेगा. काय सांगाल? निवडणूक अत्यंत टस्सल आहे असं म्हणतात, तर तुमचं नेमकं काय प्रतिक्रिया आहे? सगळ्यांचं लक्ष दापका जे काही जिल्हा परिषद गट आहे त्या गटाकडे लागलेलं आहे. टसल नाही सर, ही कुस्ती पहिलेच निकालीत लागलेली आहे. बरं, असं म्हणता का? हा, ग्रामपंचायतीला 701 मताची लीड लाला पाटलाच्या पॅनलला मिळालेली आहे आणि ही कुस्ती निकालीत लागलेली आहे. डॉक्टर लालासाहेब देशमुख यांचा त्यांनी धुराळा केलेला आहे. तर त्यांनी आणि प्रयत्न उगाच त्यांना चावी देऊन ह्या आकड्यात आणलेला आहे. हा, ही कुस्ती अगोदरच निकालीत लागली आहे. हा, 700 मतांनी त्यांच्या विरोधात त्यांचे पॅनल सरपंचची सीट आलती. म्हणजे चुरस नाही, काही चुरस नाही, काय बी एकतर्फी लढत असं तुम्हाला म्हणत आहे? एकतर्फी लढत आहे. काय सांगाल नेमकं? आता नेमकं तुम्ही उमेदवार म्हणून नेमकं काय आव्हान करणार मतदारांना? मी मतदार बंधू भगिनींना एवढंच आवाहन करतो की मी शाहिद लाला पटेल जिल्हा परिषदचा उमेदवार व माझ्यासोबत 2 पंचायत समितीचे उमेदवार आहेत. दापका पंचायत समितीतून किरण सुधाकर पाटील व अन्सारवाडा पंचायत समितीतून अभिजित संभाजी उष्णाळे, या दोघांना मला तिघांना पण भरपूर मतांनी आशीर्वाद रूपी मतदान करून शुभेच्छा देव व त्यांच्या मी ह्या मतदानाचा परतफेड विकासाच्या माध्यमातून त्यांची एकदा संधी देव त्यांनी त्या संधीचं नक्कीच सोनं मी करून संधी दिल्यानंतर मतदारांनी नक्की त्या संधीचं सोनं करणार. 100% करणार. काय करणार? तुमचं काय नेमकं आव्हान अभिजितजी? मला सर्वप्रथम वडीलधारी माणसं, माझे युवक बांधव, माझ्या महिला, माझ्या बहिणी यांना विनंती आहे, तुमच्याच घरातला तुमचाच मुलगा थांबलेला आहे असं म्हणून आम्हाला 9 तरुणांना संधी द्या. तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने मतदानरूपी आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाचा आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद भेटल्यामुळं आम्ही तुमचा विकास करू, एवढंच बोलतो. काँग्रेस पक्षाने दापका जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी म्हणा किंवा त्याचबरोबर पंचायत समितीसाठी म्हणा, तिन्ही अत्यंत युवा अशा प्रकारचे उमेदवार दिलेले आहे.
त्यामुळे निश्चितपणे काँग्रेस पक्षासाठी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मग 2 पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो यासाठी वातावरण अतिशय चांगलं आहे. नेमकं परिस्थिती काय राहील हे आपल्याला नेमकं म्हणजे मतदार यांच्या पाठीमागे उभे राहतील काय हे आपल्याला आज रोजी आपल्याला वाटत आहे परिस्थिती चांगली आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये नेमकं मतपेटीमध्ये त्याचं रूपांतर कसं होईल हे आपल्या 7 तारखेला समजणार आहे. धन्यवाद.